ते बोलले होते सर आम्ही जिंकणार, सँडीसाठी ही स्पर्धा आम्ही जिंकणार आणि त्यांनी ती जिंकून दाखवली. नक्कीच बाळसरे, आपण एक गोष्ट पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक टूर करणारा संघ कोणता असेल तर तो मैदानामध्ये खेळतोय प्रवीण एकादश खारघर. राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू, पहिलाच पूलचा हा फटका, क्षेत्ररक्षक पोहोचला नाही चेंडू पर्यंत. एक चेंडू टप्पा घेत सुनील गावस्कर स्टँडच्या बाहेर 4 रन. आपण पाहतोय एक पहिल्याच चेंडूवरती चौकार. नक्कीच आपण पाहत असतो की जर पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा मोठा फटका येत असेल ना तर आनंदाला पारावार राहत नाही. सुरुवात अतिशय चांगली होतं. वेल बिगन हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. हा चेंडू डाव्या उजव्या इष्टच्या बाहेर टाकलेला चेंडू. राऊंड विकेट गोलंदाजी करतोय, खूपच वाईड आहे. मला वाटतं मुख्य पंच आहेत अनिल पाटील आणि काशीनाथ पाटील, आपल्या समेत काम करतायत. त्याचबरोबर जो आवाज संगीत आपल्या कानावरती येत आहे हंस डीजे अर्थात चंद्रकांत फुटाणे, त्यांचे आपण कौतुक करूयात. एक बक्षीस या ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे. मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. आकाशामध्ये चेंडू बघायचे, ग्लेन चेंडू पर्यंत पोहोचेल का? मात्र एक टप्पा घेत चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार करतोय. एक जबरदस्त असा फटका, दुसरा चौकार. एजाज शहा गोलंदाजी करतोय. पहिल्याच षटकामध्ये त्याची गोलंदाजी फोडून काढली जाते की काय? पुन्हा एकदा उजव्या इष्टच्या बाहेर टाकला होता हा फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, तो आडवेल चेंडू धाव मिळू देत नाही. धाव फलकावरती आपण पाहू शकतो 9 धावा पहिलं षटक चालू असताना. ओंकार देसाई संघनायक आहे आज प्रवीण एकादश खारघर संघाचा. ग्लेन वैती, ऋषी वैद्य, सुमित ढेकळे, किशन देवेंद्र, भूषण पाटील, केतन भोईर, गणेश देठे, एजाज शहा, अख्तर शेख, योगेश जगताप असे एकापेक्षा एक ताकदवान खेळाडू, सगळे धुरंधर खेळाडू आहे. एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं असं खेळाडू मैदानामध्ये आपल्या समोर क्षेत्ररक्षण करतायत. ओहो, थोडासा खोलवर चेंडू यावेळेस ठेवला होता. आतलीकडे घे चेंडू स्क्वेअर लेगला. पंचांच्या पाठीमागे जाऊन क्षेत्ररक्षक आडवेल, फेक करेल. 1 धाव आणि एका धावेबरोबरच धावफलक 2 अंकामध्ये पोहोचतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा. एक चांगली सुरुवात आपण पाहू शकतो. सुरुवात चांगली होणं याचा अर्थ पाया मजबूत. आणि आपण पाहतो की तसं पाहिलं तर शहरीकरण आपल्या परिसराचं पूर्णपणे झालेलं आहे. एखादी उंच इमारत ज्यावेळेस आपल्याला बांधायची असते ना त्यावेळेस पाया जर मजबूत असेल, फाउंडेशन मजबूत असेल तर किती उंच स्काय स्क्रेपर्स आपण बांधू शकतो. क्रिकेटचंही तसंच आहे. तुमचा पाया मजबूत असेल तर तुम्ही धावांच्या उंच इमारती उभ्या करू शकता. बघायचं डाव्या हाताचा फलंदाज पहिल्यांदा स्ट्राईक एंडवरती असेल तो रोहित म्हात्रे. संघनायक आहे रोहित म्हात्रे. कॅप्टन्स मैदानामध्ये, संघनायक सलामीला मैदानामध्ये येतोय. नवी मुंबईचा हा संघ मैदानामध्ये आपल्या समोर दिसेल. करण एकादश. फुल टॉस चेंडू होता, एक खराब चेंडू, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. प्रवीण 11. तर 11 हा इंग्रजी शब्द आहे, एकादश हा मराठी शब्द आहे. फक्त मी 11चा एकादश म्हटलो. पुरस्कर्त्यांनी कृपया लक्षात घ्या. करण 11 हरकत नाही, 11च असा उल्लेख मी इथून पुढे ठेवेल. पहिल्या षटकातील हा चेंडू. हो, नक्कीच थोडासा आखूड ठेवला होता. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलाय. कॉट अँड बोल्ड, पहिला धक्का. थँक्स डीजे. मोजित पहिला फलंदाज इथे बाद झालाय पहिल्या षटकामध्ये, ज्याने पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 चौकार खेळले होते.
आणि तोच मोजीत एक चांगली सुरुवात दिल्यानंतरही बाद होऊन परतलाय. मोठा खेळ तो करू शकला नाही. असं वाटत होतं की तो आत्मविश्वासपूर्ण फलंदाजी करतोय, परंतु क्रिकेटमध्ये केव्हा काय होईल याचा कधीच नेम नसतो आणि तेच इथं प्रत्ययात आलं. मोजीतला बाद व्हावा लागलेला आहे. 1 गडी बाद धाव फलकावरती आपण पाहू शकतो 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय मैदानामध्ये. दुसरं षटक सुरू होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती बघूया कोणाला आणलं जाईल. तसं पाहिलं तर अतिशय मजबूत संघ आहे. विशेषतः 11चे 11 खेळाडू हे पूर्ण व्यावसायिक खेळाडू आहेत. हो, प्रश्नच नाही, कारण हे सगळीकडे विजयजी रतन पाटील यांना तुम्ही बघू शकता आता स्क्रीनवरती. सगळे व्यावसायिक खेळाडू आहेत, प्रोफेशनल प्लेयर्स. ते कॉर्पोरेट क्रिकेट खेळतात, आपल्या कंपनीसाठी क्रिकेट खेळतात, टेनिसमध्ये क्रिकेट खेळतात, दुबईहून कॉल आला तर तिथे जाऊन खेळतात, ऑर्गनायझर जिथे बोलवतात तिथे संघ बांधून ते खेळतात. अशी त्यांची ओळख आहे. प्रोफेशनल प्लेयर्स 100% परफॉर्मन्स देण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो आणि त्यामुळे चांगला सामना पुन्हा एकदा बघायला मिळेल यात शंका नाही. याही संघातले 3 खेळाडू आपण पाहतो की परदेशवारी करून आलेले आहेत. ओंकार देसाई, ऋषी वैद्य, सुमित ढेकळे. अनेक खेळाडूंना नक्कीच संधी मिळते. खऱ्या अर्थानं त्यासाठी धन्यवाद द्यावे लागतील tenniscricket.in ला. नाही, प्रश्न आहे. संतोष नाणेकरनी ही साईट, खरंच या मुलाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. ही साईट बनवल्यामुळे काय झालं की या टेनिसच्या खेळाडूंना जी लाईमलाईटची गरज होती, प्रसिद्धीची गरज होती, माहितीची गरज होती नेटवर्कच्या माध्यमातून, ती माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचते आणि ज्यांना आवश्यक आहे ते या मुलांना बोलून ते खेळू शकतात. बाहेरची कड यावेळेस आणि थेट यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू सीमारेषा पार करतोय. 4 रन. नक्कीच हा चौकारा बरोबरच आपण पाहू शकतो धावफलक पुढे जातोय. 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वेबसाईटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एक ग्लोबलाइज खेळाडू झाले, त्यांना एक ग्लॅमर सुद्धा मिळाले. टेनिस क्रिकेटमध्ये हा पहिल्यांदा उपक्रम खरं तर. ओहो, व्हॉट अ सुपर स्टॉप, व्हॉट अ स्टॉप. टाळ्यांचा गजर होतोय बघा या गोलंदाजासाठी. प्रशांत, कौतुक करूयात आपण प्रशांतचं. अप्रतिम त्याने, कारण फॉलो थ्रू मध्ये इतका वेगाने चेंडू परत त्याच्याकडे येत असताना अडवणं हे कधीही अशक्य आहे. अप्रतिम काम. कसा चेंडू अडवलाय आपण स्क्रीनवरती बघू शकतो. आखूड टप्प्याचा हा चेंडू, यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, आडव्या बॅटनं सरळ खेळलेला हा फटका. असं वर्णन करूयात आपण या चेंडूचं. एक अफलातून कला कुसर मैदानामध्ये आपण पाहिली. पूर्ण तो बॅकफुटवरती आला होता, बॅट आडवी होती आणि सरळ त्याने चेंडू पुश केला होता. बाळा सर, प्रश्न, डावकरे हा फलंदाजाला एक देवाची देणगी आहे नैसर्गिक. तो तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समोर खेळू शकतो, ऑन साईडला खेळू शकतो, ऑफ साईडला खेळू शकतो आणि तो फटका आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बघायला मिळतोय. नक्कीच नक्कीच नक्कीच. डाव्या हाताचे खेळाडू हे किती शैलीदार फलंदाज असतात. सौरव गांगुलीच्या बाबतीमध्ये द्वारकानाथ संजगिरी साहेबांनी एक स्टेटमेंट केलं होतं की सौरव गांगुली ज्यावेळेस फटका खेळतो ना त्यावेळेस चेंडू गुदगुल्या करत सीमारेषे बाहेर जातो. ती एक लकब आहे प्रत्येकाची. व्यक्ती तितक्या प्रकृती आपण पाहतो. प्रत्येक फलंदाज वेगळ्या पद्धतीने फटका खेळतो. तुम्ही मॅथ्यू हेडनला बघितला असता, तो अक्षरशः हातोडाच टाकतो चेंडूवरती. आकाशामध्ये चेंडू, टायमिंग फसलेला आहे. स्क्वेअर वेगळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल आणि दुसरा फलंदाज देखील कोसळला. 2 गडी बाद, 18 धावा. दोन गडी बाद 11 धावा. नक्कीच बाळासर, आपण संतोष नाणेकरच्या वेबसाईट संदर्भात बोलतो होतो. क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कुणी या अगोदर हा उपक्रम केला नव्हता. आपण फेसबुक कितीतरी दिवसांपासून पाहतोय, परंतु क्रिकेटला फेसबुकच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यायची हे कोणाला सुचलं नाही. आणि बघा मी त्या पॉईंटकडे, पण तत्पूर्वी पॉवर प्लेचे दोन्ही षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. आपण बघतोय पहिलं षटक इजाजच्या माध्यमातून बघायला मिळालं. 11 धावा 1 गडी बाद. प्रशांतनी 7 धावा देत असताना 1 गडी बाद. पॉवर प्लेमध्ये 2 षटकात 18 धावा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. ते करंट 11 या संघामार्फत सरासरी प्रति षटकाच्या मागे त्यांनी ठेवलेले 9च्या रूपाने आतापर्यंत 41, 35, 37, 17, 9, 8 असे जे आपण पॉवर प्लेमध्ये धावा पाहिलेत. मात्र चांगली गोलंदाजी त्याप्रमाणे म्हणता येईल. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 3 षटकात मैदानावरती बघायला
त्यामुळे सोनू आणि रवी संघाला कुठपर्यंत घेऊन जातात. धन्यवाद देऊ, कौतुक करू आपण गोलंदाजांचं. खरं तर सुरुवातीला एक हल्ला चढवला होता मोझीतनं, 2 चौकार खेळले होते, त्याने आक्रमक इरादे दाखवले होते, परंतु तिथूनही परत एकदा सामन्यामध्ये ओंकारच्या या संघाने खेळाडूंनी परत आणलेला आहे. विशेषतः एजाजने त्यानंतरचे टाकलेले चेंडू आणि प्रशांतनं सगळेच टाकलेले चेंडू हे एक उत्तम गोलंदाजीचं उदाहरण होतं. पण पुन्हा एकदा हा चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय आणि फलंदाज एकदम पुढे पडला होता, तो बघत होता चेंडूकडे, परंतु इतका फिरला त्याने चेंडूवर बॅट्सवर आणले नाही. एक अप्रतिम गोलंदाजी केतन भोईरची आपण इथं बघू शकतो. तिसरं षटक टाकणार आहे केतन भोईर. पुन्हा एकदा उजव्या हातानं डाव्या हातानं ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर जातोय. डाव्या हाताचा गोलंदाज म्हटलं की तो कटर चेंडू टाकतो. प्रश्नच अँगल होतो, जसं मी उल्लेख केला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि राईट आर्म राऊंड द विकेट. फलंदाजासाठी तो अँगल होऊ शकतो आणि अँगल होत असताना एक वेगळा स्टान्स असतो, वेगळा स्टान्स घेऊन तो खेळावा लागतो. म्हणजे ते 2 चेंडूमध्ये बीट केले. याच खेळाडूला आपण जेव्हा प्रदर्शनी सामना ठाणे आणि रायगड पाहिला होता त्यावेळेला सुद्धा केतनने खूप चांगला परफॉर्मन्स, जसं दीपकने दाखवला तसंच यांनी सुद्धा चांगला परफॉर्मन्स दाखवला आहे. बघा जे उत्तरार्थ काय या ठिकाणी प्रदर्शन दाखवतोय. बघा एक हॅट्रिक सुद्धा त्याने त्या सामन्यामध्ये घेतली होती. यावेळेस रिव्हर्स ट्राय केला होता. बघायचंय चेंडू खूप उशिरा येतोय आणि 1 धाव सहज पूर्ण होणार आहे. लेग बाईचा इशारा येतोय. पंच काशीनाथ पाटील सरपंच आहेत काटाईचे आणि त्यांच्याकडून हा इशारा आला. धावफलकावरती आपण परत एकदा जाऊ शकतो. 19 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण 11. मागच्या 2-3 दिवसात एकंदरीत 10 डावकरे गोलंदाज आता पाहिले पण मला खरंच आनंद आहे, कारण डावकरे गोलंदाज जितके वाढतील तेवढंच क्रिकेटचं स्टँडर्ड अजून उंच होईल. ओहो, नक्कीच एक अक्रॉस बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, अतिशय लांब ठोकलेला हा एक टोलेजंग षटकार. बाउंड्रीच्या पलीकडे जवळजवळ 30 यार्ड डीप केलं आहे. म्हणजे रवीचं टायमिंग बघा किती सुंदर आहे या ठिकाणी, कारण मध्ये धावा येत नव्हत्या पहिल्या सुरुवातीच्या काही चेंडूंमध्ये आणि त्याचंही प्रत्युत्तर होतं रवीच्या मार्फत. बघा ना, एक रवी आकाशामध्ये तळपतोय आणि एक रवी मैदानामध्ये तळपतोय. हो, प्रश्नच नाही, कारण रवी म्हणजे सूर्य आणि हे जर सूर्य आपण पाहिलं याच्याकडेच बघत असताना सचिन स्टेडियमच्या आतमध्ये जायचा बॅटिंग करण्यासाठी आणि त्यांचं कुलदैवत, त्यांच्या कुलदेवताचं कुलदैवत असं उल्लेख करायला पाहिजे. केतनचा हा चेंडू हो यावेळेस त्याने लाईन बदलली होती आणि पुन्हा एकदा त्याच पोझिशन मध्ये होता का रवी, परंतु चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून गेला आणि निर्धाव चेंडू. सातत्यानं निर्धाव चेंडू टाकलेले आहेत, परंतु एक मिडल ऑफ द बॅट त्याने चेंडू घेतला आणि षटकार ठोकला रवीनं. धावफलकावरती आपण पाहू शकतो आता 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण 11. कमबॅक चांगलं केलंय केतन भोईर. 2 षटकामध्ये थोडासा पिछाडीवरती राहिला होता. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट, एक परफेक्ट शॉट आणि सुनील गावस्कर स्टँडवरती ठोकलेला षटकार. नाही, ते कानामंदिराची गरज आहे, म्हणूनच ऋषी तिथून चालत आले 4-5 पावलं पुढे केतनशी बोलण्यासाठी. कारण एका ज्येष्ठ खेळाडूंची सूचना त्यांनी जर ऐकली तर खूप चांगल्या पद्धतीने केतन अजून प्रगती करू शकतो. कारण प्रशांतने जे कमवलं ते इथे केतनने गमवलं असं म्हणायला पाहिजे. कारण सुरुवातीला इजाजच्या 11 धावा गेल्या, 1 गडी बाद केले. प्रशांतने 7 धावा 1 गडी बाद आणि केतनने 13 धावा दिले. त्यामुळे 3 षटकांत धावसंख्या 31 धावांची गती आपल्याला 10.25 रूपाने या ठिकाणी बघायला मिळते. ते करण 11 संघाची फलंदाज मैदानावर 2 बाद झाले. आघाडीला माजिद आणि रोहित आणि रवी आणि सोनूने ठरवलंय कुठल्याही पद्धतीने धावसंख्या जर आपल्याला मिळाली नाही, कारण मागचा सामना ते बघत होते ग्राउंडच्या बाहेरून, त्यांना माहिती होती या स्पर्धेत जर सामना जिंकायचा असेल तर आपल्याला 60+ तरी धावा करावा लागतील, तरच आपण या ठिकाणी प्रवीण 11 संघासमोर फाईट देऊ शकतो. नक्कीच एक चांगलं कमबॅक केलेलं आहे आपण म्हणू शकतो. पहिल्या 2 षटकामध्ये थोडे अडचणीत होते, नंतर तिथून पुढे या षटकामध्ये तब्बल 13 धावा त्यांना मिळाल्या. त्यामध्ये 2 षटकार, काही चेंडू नक्कीच चांगले टाकले होते. गुडलेन स्पॉटवरून त्याचा चेंडू बाहेर जात होता आणि त्या चेंडूला समोर यायचा पोझिशनमध्ये, परंतु इतका चेंडू बाहेर जायचा की त्याला त्या चेंडूवरती खेळता यायचं नाही. परंतु 2 चेंडू त्याने थोडेसे मिडल आणि लेग स्टंपच्या मध्ये टाकले, बरोबर त्याने फेकून दिले. केतनचे बेसिक्स खूप सुंदर आहे. तू बघशील पहिला चेंडू डॉट होता, नंतर सुद्धा डॉट होता, फक्त त्याला थोडंसं सपोर्टची गरज आहे. म्हणजे आपण बघतो ऋषीला इष्टीच्या मागे उभा आहे. हे जर ऋषी मिड ऑफला किंवा मिड ऑनला असता तर मला वाटतं केतन अजून चांगल्या पद्धतीने उरलेले सगळे चेंडू टाकू
शकला असता. चांगली गोलंदाजी, मात्र जरा बेसिक्स अजून इम्प्रूव्ह झाले तर चांगलं होऊ शकतो. धावसंख्या 31 बघतोय, षटकं पूर्ण झाले 3, सरासरी 10. मला वाटतं ऋषीला काहीतरी बोलायचं आहे. 10.25 धावांची गती या ठिकाणी बघायला मिळते. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकात काय चित्र उभारत आहे ते आपल्याला दिसेल रवी आणि सोनूच्या माध्यमातून. आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बघावं लागेल ते ओमकार चेंजेस काय करतोय. पुढचं षटक टाकण्यासाठी येणार आहे गणेश. आपण या अगोदर ग्राफ बघितला पहिल्या 2 षटकामध्ये. ओके ओके, अगोदरचा अरे केतन होता तो गणेश असं म्हणतो का? दुसरीवर प्रशांत नाही आहे, गणेश आहे. ओके ओके. तर अजून एक तिसरं धन्यवाद ऋषी. चौथं षटक आता सुरू होईल. दुसरं षटक प्रशांतने नाही तर गणेशने टाकलं. तुमची व्यक्ती या ठिकाणी बसले, जी नावं देत आहेत ती नावं आम्ही नोंदवतो या ठिकाणी. एक गणेश देठे यानं दुसरं षटक टाकलं. आता कोण टाकते गोलंदाजी? योगेश जगताप. योगेश जगतापच्या हातामध्ये चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्याचा टाकला होता चेंडू, कव्हरला खेळलाय. लॉंग ऑफचा खेळाडू दूरवरून चेंडूवरती बघा आला, कसा पटकन त्याने चेंडू उडवला, अडवला आणि नक्कीच फेकलाय. 1 धाव अपेक्षित होती. धावफलक पुढे जाईल तो योगेश जगताप. 32 धावा. योगेश जगताप हे मुंबई पोलीससाठी खेळतात. नक्कीच सर, बरेचसे खेळाडू आपण पाहतो की क्रिकेट खेळणारे पोलीस सेवेमध्ये जात असतात, कारण तो फिटनेस त्यांना इथून मिळत असतो आणि त्याचा उपयोग नक्कीच पोलीस सेवेमध्ये झालेला आहे. दरम्यान बघायचंय फलंदाज इथे बाद होईल, त्याने धाव घेण्याचा का प्रयत्न केला नाही असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडेल. संघनायक बाद झालाय आणि तोही धावबाद होऊन परतणार आहे रोहित म्हात्रे. नाही, सोनू यावेळेस धावबाद होईल. धक्का क्रमांक 3 गडी बाद धावफलकावरती आपण पाहू शकतो. 33 धावा या ठिकाणी आहेत. नाही, कॉल व्यवस्थित द्यायला पाहिजे. कॉल तुम्ही जर येस नो आणि वेट व्यवस्थित तुम्ही कॉल दिला नाही तर तुम्ही अशा पद्धतीने धावबाद होऊ शकता. कॉल कसं द्यायचं मी ग्रामीण संघ खेळत असताना या ठिकाणी उल्लेख केला होता. पॉईंटपासून स्क्वेअर लेगपर्यंत एक लाईन काढली आणि मागे जर अर्धचंद्र आखलं तर मागे जेव्हा चेंडू येतो तेव्हा नॉनस्ट्रायकरच्या फलंदाजाने कॉल द्यायचा असतो आणि समोर म्हणजे कव्हर पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, मिड विकेट या विभागात चेंडू गेला तर स्ट्रायकरच्या फलंदाजाने कॉल द्यायचा. हा कॉल तुम्ही कम्युनिकेट व्यवस्थित केलात तर व्यवस्थित तुम्ही धावा पूर्ण करू शकता, नाहीतर बाद होण्याची शक्यता. कारण याच धावबादी संजय मांजरेकरला भरपूर सतल होतं शेवटच्या टप्प्यामध्ये. नक्कीच सर, आपण पाहतो की 2 खेळाडूंचा त्यामध्ये ताळमेळ सुद्धा असावा लागतो. बऱ्याच वेळा दिलीप वेंगसरकर स्टँड आहेत. दिलीप वेंगसरकर सर ज्यावेळेस खेळायचे ना त्यावेळेस ते चल चल असा कॉल द्यायचे. चल चल म्हणजे मराठीमधून ते स्पष्टपणे त्याचा उल्लेख करायचे. तर सचिनचा कॉल आपण पाहिलाय किती जोरात तो ओरडायचा येस नो म्हणून. गांगुली आणि ते दोघे ओपनिंगला जेव्हा उतरायचे त्यावेळेला. कारण त्याचा कॉल जर असेल, कारण दोघांची विकेट तेवढीच महत्वाची असते सांघिक खेळच्या माध्यमातून, त्यामुळे तुम्ही कम्युनिकेट कराल तर व्यवस्थित तुमच्या धावा होऊ शकतात. पुढचा चेंडू विकेट टू विकेट चेंडू होता. नक्कीच ओव्हर पिच डिलिव्हरी आपण म्हणू शकतो. फ्लिक करायचा प्रयत्न होता, बॅटमध्ये व्यवस्थित आला नाही, परत एकदा पॅडला लागून जो बाजूला जातो चेंडू. 34 धावा एका 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण एकादश. तेंडुलकरला आपण बघितलेला आहे बऱ्याच वेळा, तो स्वतःच्या धावा तर धावायचाच, परंतु नॉन स्ट्रायकरच्या किंवा इतर खेळाडूंच्या धावासह तो धावायचा. एक चांगल्या खेळाडूची ती ओळख असते. धाव घेण्यासाठी आपण पाहू शकतो बरेच खेळाडू बरेच वेळा आपल्या स्वतःच्या धावा घेतात, दुसऱ्यांच्या धावा घ्यायचं म्हटलं का एक सिंगल घ्यायची तसंच थांबायचं असं चित्र दिसतं. परंतु एक खेळाडू जो टीमसाठी खेळतो त्याच्याकडे ते स्पिरिट असतं, तो नक्कीच सातत्यानं चांगला खेळ करायचा प्रयत्न करतो आणि तेच आपल्याला या खेळातून शिकायचे. धावफलकावरती परत एकदा 1 धाव मिळेल. 35 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि गोलंदाजी करतो योगेश. फलंदाजी करेल जावेद आणि रवी. बराच वेळ रवीसाठी स्ट्राईक नाही. 2 षटकार त्याने ठोकले होते 3ऱ्या षटकामध्ये आणि तिथून पुढे 2 सिंगल्स त्याने घेतलेले आहेत. परंतु मोठा फटका जवळपास 1 षटक उलटून गेलेला आहे, त्याच्या बॅटमधून आला नाही. ज्यावेळेस तुम्ही 5 षटकांचा सामना खेळत असता त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचे मोठे फटके सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवावे लागतात. बघायचे थोडा थांबलाय तो, परंतु पुन्हा एकदा वादळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्कवरती योगेश. राऊंड विकेट टाकलेला हा चेंडू यास पायाला लागून जातोय. थर्ड स्लिप मध्ये अडवलाय, तिथे षटक संपलं. 4 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण 11.
या ठिकाणी एक बक्षीस आलेलं आहे. सन्माननीय प्रल्हादजी म्हात्रे साहेब, परिवहन समिती सदस्य, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी पारितोषिक दिलेलं आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 5,555 रुपये, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3,333 रुपये. बाळा सर, 4 षटकानंतर ही धावसंख्या 35 बघायला मिळते. एकंदरीत सरासरी 8.9 आहे. मात्र मागच्या षटकात ज्या 13 धावा गेल्या होत्या, नक्कीच कौतुक करीन या ठिकाणी ओमकार आणि ऋषीचं. ज्या पद्धतीने योगेश जगतापला आणलं, त्यांनी 4च धावा दिल्या आणि पुन्हा एकदा ते सामन्यामध्ये येत आहेत. पहिल्या षटकात इजादने 11, नंतर गणेशनी 7, केतननी 13 आणि योगेशनी 4, अशा एकंदरीत धावसंख्या आपल्याला 35 बघायला मिळते. आणि शेवटचं षटक आहे आणि गोलंदाज येतोय आता पुन्हा एकदा गणेश. दोन्ही संघ कसलेले आहेत आणि क्रिकेट खेळामध्ये मुरलेले दोन्ही संघ आहेत, त्यामुळे एकमेकांवरती अशा प्रकारची कुरघोडी करणार यात तिळमात्र शंका नाही. एकमेकांवरती डाव टाकतायत आणि ते डाव कसे उधळून लावतायत हे सुद्धा पाहणं हा एक मोठा अनुभव आहे. हो नक्कीच. 1.1 षटक टाकले गणेश यांनी, आतापर्यंत 7 धावा दिलेत आणि 1 गडी बाद केला आणि हे प्रत्येकानं लक्षात घेऊनच संघनायकांनी त्यांना परत आणलं आहे स्लॉग हाऊसमध्ये. गणेश गोलंदाजी मार्कवरती, चेंडू उंच उडालेला. गणेश पाठीमागे जाऊन नक्कीच अशक्य आहे. सूर्याची किरण त्याच्या डोळ्यावरती असतील आणि गोलंदाज आहे, त्याच्यामुळे कॅप सुद्धा त्याने पंचांकडे दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये कॅच हा झेल टिपणं खूपच अवघड आहे. मुळात गणेशनी धावालत नाही पाहतो. फिल्डर्स बाकीचे ठेवले कशाला आहेत, त्यांनी घ्यायला पाहिजे. ते लांब आहेत पण ते पोचू शकतात 15, त्यांना एकदम इझी होतं. समोर धावत होते गणेश, उलट धावत होते. आपण एक जेल शेज इंदुलकरचा आपण पाहिलं होतं, ज्या पद्धतीने मयूर दातीलकरने घेतला होता आणि टर्न दिला होता त्या सामन्याला. गोलंदाज टाकून तो फॉलो थ्रू मध्ये असतो, त्यावेळेस चेंडू वर उडालेला असतो. परत तो पाठीमागे येऊन नक्कीच अवघड आहे, परंतु प्रयत्न त्याचा कौतुकास्पद होता. लॉंग ऑनला खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक ग्लेन वैती चेंडूवरती आहे. अडवेल फक्त 1 धाव. शेवटच्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारे समोर पहाड उभा केलेला आहे, जी भिंत उभी केलेली आहे गोलंदाजांनी, फलंदाजांच्या पायात जणू काय बेड्या ठोकलेल्या आहेत, पाय दोराने करकचून आवळलेले आहेत असं आपण म्हणू शकतो. बांधून ठेवलंय आणि या बांधून ठेवण्यासाठी ना दोर ना जंजीर, फक्त प्रेशर, दबावाने बांधून ठेवलं. यावेळेस हा चेंडू फुल टॉस चेंडू आणि खराब चेंडूला दोर तुटणार आहेत, तुटतायत आणि सरळ स्टँड मध्ये, सुनील गावस्कर स्टँड मध्ये ठोकलेला हा षटकार. केतन यांना अजून भरपूर शिकायचं आहे, कारण मला कळत नाही एक्झॅक्टली असे फुलटॉस का टाकले जातात शेवटच्या षटकामध्ये. स्लॉग हाऊसमध्ये चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुरू असते. बऱ्याच वेळी यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नात या चुका होतात. यॉर्क टाकायचा असतो आणि थोडासा जरी यॉर्क चेंडू फसला तरी हा फुलटॉस जाऊ शकतो. यॉर्कचा फुलटॉस जास्तीत जास्त पायाच्या थोडासा वरती येईल. हा फुलटॉस अगदी आपण कमरेपर्यंत बघतोय. शेवटच्या षटकातील फक्त आता 1 चेंडू शिल्लक असावा. धावफलक आपण पाहू शकतो 44 धावा. तसं पाहिलं तर बाळासर एकदम माफक धावा आहे त्या आणि हा चेंडू देखील निर्धाव. बघा 5 षटकांचा खेळ संपलाय. 44 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये करण 11 बनवल्यात आणि 45 धावांचं आव्हान, उद्दिष्ट, ध्येय, टार्गेट समोर ठेवलेलं आहे. तसं पाहिलं तर हे कमी टार्गेट आहे आपण म्हणू शकतो, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देणार नाही. या ठिकाणी काही मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करेल फुलचंद दादा पाटील, आपण या आणि पाहुण्यांचा सत्कार करा. सत्कार होणार आहे सोमनाथ देवकर, समाजसेवक, दिवाळीगाव, या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होतोय. फुलचंद दादा पाटील, आपल्याला विनंती आहे आपण सोमनाथजी देवकर, समाजसेवक, दिवाळीगाव यांचा सत्कार करावा. आपण पाहतोय स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. एक नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा आपण पाहू शकतो. महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतामध्ये टेनिस क्रिकेटचा असा सोहळा तुम्हाला बघायला मिळणार नाही. डोळे दिपवणारी स्पर्धा, डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा, याची देही याची डोळा आपल्याला अनुभवायला मिळते आणि ते नक्कीच कार्यसम्राट माजी आमदार रमेश दादा पाटील, प्रमोद दादा पाटील, विजय दादा पाटील आणि विनोद दादा पाटील या सर्व मंडळींना आपण धन्यवाद देऊयात. एक चांगला सोहळा आपण उभा केलाय. एक ग्राफ आपल्या स्क्रीनवरती आता दिसतोय बघा, कसा झिगझॅग ग्राफ आहे. काही षटकं
चांगलं खेळलंय तर दुसऱ्या षटकामध्ये धावा मिळाला नाही, तिसरं षटक चांगलं खेळलं तर चौथ्या षटकामध्ये धावा मिळाला नाही, पाचव्या षटकामध्ये थोड्याफार धावा मिळाल्यात. म्हणजे याचा एक लक्षात येईन आपल्याला की एकमेकांवरती कशी कुरघोडी केली जात होती. एका षटकामध्ये एक संघ वरचं ठरत होता तर दुसऱ्या षटकामध्ये दुसरा संघ वरचं ठरत होता. तर हे जे युद्ध असतं ना, ज्या वेळेस दोन ताकदवान प्रतिस्पर्धी, दोन वाघ एकमेकांसमोर येतात ना, त्यावेळेस नक्कीच तुम्हाला अशी हातघाईची लढाई बघायला मिळते. आणि हीच लढाई आता आपल्याला काळजाचा ठाव घेणार आहे. एक मोठा सामना आहे करण 11 विरुद्ध मैदानामध्ये प्रवीण 11. दोन्ही संघांना एकमेकांचा खेळ माहिती आहेत. नाही प्रश्नच नाही, पण धावसंख्या कमी झाली असं मला वाटतं. जवळजवळ 10 धावा कमी झालेत. मात्र 42, 44, 45, 48 धावा झाल्यानंतर कशी फाईट करावी याचं उत्तम उदाहरण काल दारुड संघाने या ठिकाणी दाखवलं मॅग्निफिसंट परफॉर्मन्स देत असताना. मात्र एक गोष्ट विसरता कामा नये, जी बॅटिंग लाईनअप आहे या ठिकाणी सुमित डेकले, ओमकार देसाई, ऋषिकेश वैद्य, ग्लॅन वैती, भूषण पाटील, अख्तर शेख, अत्यंत घातक बॅटिंग लाईनअप आहे. मात्र बघायचं आहे समोरचा संघ कुठल्या पद्धतीने कंट्रोल करतोय या संघाला, कारण धावा कमी आहेत आणि प्रति षटकाच्या मध्ये 9 धावा या ठिकाणी हवे आहेत. आणि बघायचे दोन संघ कुठल्या पद्धतीने परफॉर्म करतायत लक्ष द्यायला मला नक्कीच आवडेल. आयोजकांकडून दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि उल्लेख जो तो आयोजनाचा या ठिकाणी केलाच, कारण 15वं वर्ष आहे आणि या 15व्या वर्षी काय नाविन्य करता येईल तर नाविन्याच्या माध्यमातून आपण पाहिलं समोरचा स्टँड या ठिकाणी 12 ते 13 पावलांचा या ठिकाणी एक नवीन स्टँड बनवण्यात आलं आहे, जिथून प्रेक्षक नॉर्थ स्टँडमधून सामना कसं एन्जॉय करतात वानखेडेला त्या पद्धतीने तुम्ही एन्जॉय करू शकता असं चित्र उभारलं आहे. ड्रोन कॅमेरा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे. स्टँड्स तुम्ही बघू शकता, स्टँड्सला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे सातत्याने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संघ जो आहे, आपण आतापर्यंत ओपनमध्ये 16 बघत होतो, त्या ठिकाणी 24 संघांना यावेळी अनंता पाटील आणि त्यांच्या सहकार्याने आमंत्रित केलं आहे. त्यामुळे 3 पूल झाले मुंबईचे आणि तसंच 48 ग्रामीण संघ, म्हणजे ते 4 पूल 12 संघांचे असे त्यांनी 4 पूल केले. त्या 4 पूलच्या माध्यमातून दहिसर, मोठेगाव, पडले आणि तसंच आज आपण पाहिलं ते गुळवली अशी 4 संघ सेमीफायनल आलेत. आणि 2 संघ पूल ए मधून आपण त्विषा 11ला पाहिलं आणि काल श्रेयस 11ने खूप चांगली कामगिरी केली. एक संघ इथे येईल, म्हणजे प्ले 3 संघांमध्ये एक असं एक ड्रॉ टाकण्यात येईल उद्या. आणि एकंदरीत 2 सेमी आणि तसंच ओपनमधले आणि तसंच ग्रामीणमधले असे सामने जबरदस्त क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल, या बाबतीत शंका नाही. बाळासर, मला आयोजनाबद्दल बोलायचं आहे. आपण पाहतो की एखादी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ज्या प्रकारे कॉर्पोरेट लेवलवरती एखाद्या स्पर्धेचं आयोजन करते, या स्पर्धेला असं आपण कोणालाही निमंत्रित केलेलं नाही, परंतु आयोजकांची जी कल्पकता आहे ती नक्कीच मला या ठिकाणी खरंच मोहित करते आहे. कारण ज्या पद्धतीने त्यांनी स्टँड बनवलेले आहेत, खेळाडू कक्ष आहेत, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीचा जो स्टेज आहे, त्याचबरोबर नक्कीच बाबांचा अर्थात स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा जो फोटो तिथे जी सजावट केलेली आहे, समोर गाडी दिसते किंवा आपल्या ट्रॉफीज आहेत, समोरच्या बाजूला LED स्क्रीन आहेत, तिथे डान्स कक्ष आहे, बँड कक्ष आहे, जे समोरचा जो स्टँड आहे आणि इतर सगळं स्टँड ज्या पद्धतीनं बसवलेलं आहे ना, अप्रतिम. म्हणजे आणि जी कलर कॉम्बिनेशन आहे यावर्षीचं ते सुद्धा मला खरंच कौतुकास वाटतं. पहिल्याच दिवशी हे मी अभिनंदन केलं विनोदचं, कारण जो ब्लू ग्रीन आणि तसंच येलोइश असा जो शेड घेतलाय जो साऊथ आफ्रिका स्टाईल आहे, या पद्धतीने या शेडमुळे अजून घरातून बसून आपण जेव्हा मॉनिटरवरती हा सामना बघतो, कधी काल मला आमच्या पत्नी सांगत होत्या की खूप सुंदर वाटते सामना बघत असताना, एखादा इंटरनॅशनल मॅच कसं बघतो तसं आपल्याला बघायला मिळतंय. एक बघा ना, कलर कॉम्बिनेशन मध्ये खाली हिरवा रंग आहे, मध्ये पिवळा रंग आहे, वरती निळा रंग आहे. म्हणजे आपण जे काही वातावरण पाहतो, एन्व्हायरमेंट, खाली जमिनी ही हिरवीगार असते, मध्ये जो काही क्षितिज असतं ते साधारणतः. ओहो, पहिला चेंडू आणि पहिलाच फलंदाज शून्यावर बाद. पहिल्या चेंडूवरती फलंदाज शून्यावरती तंबूच्या असण्याला. वन ऑफ द ग्रेट प्लेयर ज्याचं विकेट काढलंय, बिग विकेट सुमित डेकलेला मी प्रबोधन T20 मध्ये बॅटिंग करताना पाहिलं. विस्फोटक फलंदाज आहेत, सामन्याला कधीही कलाटणी देऊ शकतात. मी लेदर क्रिकेटचं गोष्ट करतोय, टेनिस क्रिकेटमध्ये या ठिकाणी बघण्याची एक संधी आम्हाला लाभली होती, मात्र सुमित बाद होते आणि आता जबाबदारी ऋषी वैद्य याच्या खांद्यावर या ठिकाणी येणार आहे. जसं महेशाच्या खांद्यावर जबाबदारी आली होती तशी ऋषीच्या खांद्यावर ही जबाबदारी या ठिकाणी येणार आहे. बघायचं ओमकार आणि ऋषी संघाला कुठपर्यंत घेऊन जात आहेत. चांगली सुरुवात गोलंदाज भरत मार्फत. बघा, सुमित ढेकळे जो बाद झालेला आहे, पहिल्या सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती तो शून्यावरती बाद झालेला आहे. आणि आपण पाहतो की जो फलंदाज पहिल्या चेंडूवरती शून्यावरती बाद होतो ना, त्याला गोल्डन डक असं म्हणतात. सामन्याच्या पहिल्या चेंडूवरती जर एखादा शून्यावरती बाद होत असेल ना, तर त्याला डायमंड डक असं म्हणतात. आणि एकही चेंडू न खेळता जो शून्यावरती बाद होतो ना, त्याला रॉयल डक म्हणतात. इथं डायमंड डक ठरलाय तो सुमित ढेकळे.
बघा पुढचा चेंडू गोलंदाज भरत खरंच कौतुक करायला पाहिजे. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू जात होता, त्यानं बॅटच्या आतलीकडे घेऊन स्टंप स्टंपवर चेंडू आणलाय. परवा योगेश वैद्यला आपण कालच योगेश वैद्यला आपण पाहिलं आज ऋषी वैद्य हे दोन बंधू आहेत. गोरेगावने अप्रतिम खेळाडू दिलेले आहेत. महेंद्र इंगळे, जितू इंगळे, त्याच्यानंतर वन ऑफ द ग्रेट अंपायर सतीश कुरूप आणि त्याच्यानंतर ऋषी वैद्य, योगेश वैद्य, तसंच गोरेगावच्या माध्यमातून सिद्धेश लाड मुंबईच्या माध्यमातून क्लास परफॉर्मन्स दाखवत आहेत. नक्कीच सुरुवात थोडीशी आपण खराब म्हणू शकतो. ऋषी वैद्य नवीन फलंदाज मैदानामध्ये. ओहो कसा फ्लिक केलेला आहे बघा. तुम्ही व्हीएस लक्ष्मणची बॅटिंग बघितली असेल, असा फ्लिक बघायला मिळतो आपल्याला. आणि ऋषी वैद्यची तितकीच क्लासिकल बॅटिंग, मनगटाच्या सहाय्याने त्याने चेंडू फिरवला होता. 2 धावा तुम्हाला इथे मिळतील आणि 2 धावांबरोबर धावफलकाची अखेर सुरुवात झाली. शून्यावरती बाद झाला होता. शून्यातून पुढे जावं लागतं, शून्यातून सुरुवात करावी लागते. बघूया शून्यातून साम्राज्य निर्माण होतं की काय. धावफलकावरती 2 धावा आहेत. या ठिकाणी लागोपाठचे 3 षटकार, लागोपाठच्या षटकारांसाठी 5,555 रुपये, लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. ते मातोश्री स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हादजी म्हात्रे साहेब परिवहन समितीचे सदस्य आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून. हा चेंडू डावापाय पुढे टाकला होता. चेंडू फिरवायचा होता स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये, परंतु नक्कीच यावेळेस बाउन्सचा अंदाज आला ऋषी वैद्यला. निर्धाव चेंडू धावफलकावरती आपण पाहू शकतो. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुरुवात अतिशय खराब होती. पहिल्या चेंडूवरती सुमित ढेकळे बाद होणं मला वाटतं खूपच मोठा धक्का असेल, परंतु संघ जर बघितला तर पूर्णपणे व्यावसायिक संघ आहेत. संघामध्ये अजूनही काही स्टार फलंदाज आहेत. 11व्या क्रमांकावरती बॅटिंग आहे आणि त्यामुळं हा संघ असा लगेचच माघार घेणारा संघ. ओहो अफलातून स्क्वेअर कट, एक कलात्मक फटका, सुरेख टायमिंग, 4 रन. डीप आयुष आणि परी ना, आयुष परी. मॅग्निफिसंट स्ट्रोक. पुस्तक वाचल्यासारखं आता वाटेल तुला नरेश. याच पद्धतीने बॅटिंग करतात ऋषी. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहू शकतो. यस 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 आणि नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळाली. नाणेफेकीसाठी येणार आहेत भार्गव 11 आणि परी 11. संघनायक ताबडतोब या. भार्गव 11 आणि परी 11 या 2 संघांमध्ये दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होईल. कॅप्टन कमा प्लीज. रसिकांनो, तुमच्या माहितीसाठी ओमकार देसाई कॅप्टन कसा असावा याचं उत्तम उदाहरण मागच्या सुप्रीमो चषकमध्ये त्यांनी दाखवलं. सँडीला श्रद्धांजली देत असताना सँडीला आम्ही मिस करतोय. सँडी खरंच तुझी आठवण नेहमीच आम्हाला येत असते. मागच्या वर्षी सँडी आपल्याला सोडून गेले होते. कॅप्टन कूल जो असतो पाहतो आपण की बऱ्याच वेळा आक्रमक खेळाडूंना नेतृत्व दिलं जातं, परंतु धोनीनं त्या सगळ्या परिभाषा बदलून टाकल्या आणि त्याच पद्धतीचं नेतृत्व करणारा हा खेळाडू. पहिलं षटक संपले. धावफलकावरती 1 गडी बाद 6 धावा. प्रवीण 11 1 गडी बाद 7 धावा. प्रवीण 11 2 धावा मागे पडतोय. 9 आस्किंग रन रेट होतं. एक सुमित डेकलेच्या रूपाने एक बिग विकेट बघायला मिळाला. मला वाटतं सुमितला थोडं ॲडजस्ट करायला नक्कीच तिकडे पहिल्या चेंडूमध्ये मला वाटतं वेळ लागला असं मला वाटतं आणि तो बाद होतोय. मात्र सुमित राहिला असतं तर इथे जे प्रेक्षक एवढ्या मोठ्या संख्येने बसलेत तर जबरदस्त एंटरटेन केलं असतं, याबाबतीत शंका नाही. कारण ते नेहमीच एक नैसर्गिक फलंदाजी करतात. पालघर जिल्ह्यामधले खेळाडू आहेत. बघायचं आहे कारण 2 धावा मागे पडलेत. एकंदरीत सामना जिंकण्यासाठी 45 धावा पाहिजेत. 45 मधले 7 धावा आलेले आहेत. अजूनही 38 धावांची गरज आहे आणि 38 धावा 4 षटकात करायचे आहेत. आस्किंग रन रेट 9 वरून 9.5 वर जाते. 9 किंवा 10 धावा कराव्या लागेल ऋषी वैद्य आणि ओमकार देसाई या संघाला, त्यांच्या संघाला सामना जिंकण्यासाठी. बघायचं कसे परफॉर्म करतायत. बॅटिंग लाईनअप 8व्या क्रमांकाकडे पर्यंत त्यांच्याकडे बॅट्समॅन आहेत. मात्र जो संघ समोर खेळतोय या ठिकाणी तो म्हणजे करंट 11 ज्या पद्धतीने सुरुवात त्यांनी केली पहिल्या चेंडू डेकले याला बाद करून, त्यामुळे माझ्या आशा या ठिकाणी वाढत आहेत. नक्कीच हा सामना रंगेल असं म्हणायला हरकत नाहीये. भार्गव 11चा संघनायक आपण ताबडतोब चला. आणि नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आम्ही विनंती करतोय प्रसाद पाटील साहेब, आपण या आणि या पुढच्या सामन्याचा टॉस करा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. 7 धावा पहिले षटक संपलं होतं. विजय प्रिन्स गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज ऋषी वैद्य. ओ स्वीपचा हा फटका नक्कीच एक अफलातून टायमिंग, डीप लॉंग लेग सीमारेषा फोडतो. यावेळेस प्रचंड पॉवरफुल स्ट्रोक, 4 रन.
आपण बघा एक चांगला फटका खेळलेला आहे. जितका अनुभव आहे ना, अनुभवाची शिदोरी खोलतोय या ठिकाणी तो ऋषी वैद्य. असं म्हणतात की कच्चा फल ना बीज देता है ना रस देता है, लेकिन पक्का फल बीज भी देता है और रस भी देता है. तुम्ही ऋषी वैद्यच्या फलंदाजीतून याचा अनुभव करू शकता. अनुभव कशाला म्हणतात आणि तो कसा कामास येतो बघा. एक जो गॅप मिळाला त्याला 2 वेळा, एक स्क्वेअर कटचा त्याने चौकार खेळला होता. आता जो लॉंग लेगला त्याने चौकार खेळला. एक क्लासिकल बॅटिंगचा अप्रतिम आणि सुंदर नजराणा मैदानामध्ये आपण बघितला. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून खेळला, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत 4 रन. त्याच पद्धतीने ते खेळतात आणि जेव्हा जेव्हा ते खेळतात ऑफ साईडला अजून काही त्यांचे ग्राउंड स्ट्रोक्स आले नाहीत. तुम्ही एक स्क्वेअर कट पाहिलात, त्याच्यानंतर एक पेडल स्वीप पाहिलात, इनसाइड आउट या ठिकाणी खेळलेत. अजून काही कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह, लेट कट्स, मैदानाच्या चारही बाजूला 360 अँगलमध्ये ते खेळू शकतात, अशी त्यांची ओळख आहे. यानंतर जो सामना होणार आहे, परी 11 संघानं टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. त्यांना यानंतर क्षेत्ररक्षण करताना आपण पाहू शकतो तर भार्गव 11 फलंदाजी करेल पुढच्या सामन्यामध्ये. आखूड टप्प्याचा हा चेंडू आतमध्ये आलेला, थेट यष्टी उद्ध्वस्त करून गेला. बचाव भेदला, भक्कम बचाव भेदला ऋषी वैद्यचा. दुसरा एक मोठा धक्का प्रवीण 11ला. प्रयत्न असेल. चेंडू खूपच आखूड होता, परंतु खाली राहिला चेंडू आणि पटकन चेंडूपर्यंत बॅट आणता आली नाही. सरळ तो एसटी उद्ध्वस्त करून गेला. सगळ्या खेळाडूंना मी नम्र विनंती करतो, खरंच टेनिस क्रिकेट खेळायला जात असाल तर नक्कीच सकाळी 2-3 चमचे तरी आवळा ज्यूस घ्या पाण्याबरोबर. म्हणजे तुमचा स्टॅमिना, तुमच्या सगळ्या गोष्टी, फिटनेस चांगल्या पद्धतीने राहील आणि आउटपुट तुम्ही चांगल्या पद्धतीने देऊ शकाल. खाद्याकडे सुद्धा, खाण्यापिण्याकडे सुद्धा चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. भरपूर ट्रॅव्हल करतात ही पोरं. नवीन फलंदाज भूषण मैदानामध्ये आलेला आहे. स्ट्राईक एंडला खेळेल भूषण, डाव्या हाताचा फलंदाज. आणि नॉन स्ट्राईक एंडला अजूनही शांत आहे, एक वादळ शांत आहे अजून. कदाचित ती वादळापूर्वीची शांतता असेल, ओंकार देसाई. बघायचं या खेळाडूला अनेक स्पर्धांमध्ये मी पाहतो की आयकॉन खेळाडू म्हणून अनेक संघामध्ये खूप मोठी मागणी असलेला खेळाडू आहे टेनिस क्रिकेटमधला ओंकार देसाई. तो अजून शांत आहे. भूषण पाटील स्ट्राईक एंडला, तर गोलंदाजी मार्कवरती. तिसरं षटक टाकतोय गोलंदाज प्रिन्स. हो, थेट यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता इथे. नक्कीच ओंकार जर सापडत असेल तर कुणीही जोखीम पत्करणार, कुणीही रिस्क घेणार, परंतु ओंकार आपल्या घाटात परत एकदा माघारी पोहोचलेला आहे. धाव मिळत नाही, धाव फलकावर ते पाहू शकतो. तो स्थिर आहे धाव फलक. 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक पहा किंवा दुसरं षटक चालू आहे प्रिन्स. धाव फलकावरती 15 धावा. हो, हेलिकॉप्टर शॉट लॉंग ऑनला खेळला. यावेळेस जमिनीचं समांतर जाईल चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे समोर आहे. फक्त 1 धाव मिळेल. 16 धावा 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. प्रवीण 11-16. आपण पाहतो क्रिकेटमध्ये मला एक सांगायचं होतं की ज्यावेळेस आपण पाठला करत असतो किंवा क्रिकेटचा खेळ खेळत असतो किंवा कोणताही खेळ आपण खेळत असतो त्यावेळेस स्ट्रेंथ ज्या आहेत आपल्या स्ट्रेंथ त्यावरती आपण जास्त भर द्यायला पाहिजे. आपली ताकद ओळखून आपण जर खेळलं तर मला वाटतंय एक चांगला सामना किंवा चांगली लढत तुम्ही समोरच्याला देऊ शकता. बोला बाळासाहेब. योगेश आणि अनंता पाटीलला स्क्रीनवर बघू शकता. 2 पिलर्स आहेत
या स्पर्धेला यशस्वी करणारे. नाही, जरी इथे सामना करण 11 विरुद्ध प्रवीण 11 असा जरी असला, हा सामना मुंबई विरुद्ध नवी मुंबई असं म्हणायला हरकत नाही आहे. भूषण सुद्धा आता स्ट्राईकवर आहे तिकडे. भूषण आणि ओंकार आहेत आणि भूषण नवी मुंबईचेच आहेत. नवी मुंबई संघाला चांगल्या पद्धतीने त्यांनी स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट चांगल्या पद्धतीने माहिती आहेत. मात्र सामना रंगतदार होणार आहे. जी बॉडी लँग्वेज मला नवी मुंबईची या ठिकाणी बघायला मिळत आहे, त्यांनी ठरवलं आहे फाईट करायचं, सोडायचं नाही, कारण धावा कमी आहेत. अशा वेळेला स्टँडर्ड उंचवलं जाईल. बघा, मी जी स्ट्रेंथची चर्चा करत होतो, निसर्गाने प्रत्येक माणसाला एक स्ट्रेंथ दिलेली आहे, एक ताकद दिलेली आहे. ती पक्ष्यांना त्यांची वेगळी ताकद दिलेली आहे, तशी माणसामध्ये सुद्धा प्रत्येकामध्ये एक वेगळी ताकद असते. आणि ती ताकद ज्यावेळेस आपण शोधतो, आपली आत्मशक्ती जागृत करतो, नक्कीच तो खेळाडू असा सरस खेळ करणार आहे. यावेळेस कव्हरला खेळलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत आला, पटकन दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पहा. तेज रनिंग बिटवीन द विकेट, थ्रो थोडासा खराब आणि 2 धावा पाहता पाहता पूर्ण. धावफलकावरती आतापर्यंत 18 धावा असतील. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा. खूप वेळ आपण पाहू शकतो की मोठा फटका नाहीये. आतापर्यंत बॅट्समन छातीला हात लावतो, त्याचा विकेट किपर छातीला हात लावतोय. ॲक्सिडेंट प्रोन काल अशरफ खान असेच खाली कोसळले होते किपर आणि त्यांच्यामध्ये प्रोन झाला होता त्या ठिकाणी. गोलंदाज भरत ज्यानं पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, विशेषतः सुमित ढेकळ्याला पहिल्याच चेंडूवरती त्याने चलतं बनवलं होतं. हा चेंडू गुड फिल्डिंग आकाशामध्ये होता. यावेळेस अशा वेळेस बऱ्याच वेळा पाहतो आपण की नवीन खेळाडू गडबडतो. अपील जरी केलं असलं तरी घरट्यात तो सुरक्षित पोहोचलेला आहे फलंदाज. 2 धावा लागोपाठ दुसऱ्या चेंडूवरती मिळत आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती 20 धावा. ज्यावेळेस नवीन फलंदाज क्षेत्ररक्षक असतात ना, त्यावेळेस ते झेल घेऊ का, चेंडू आडू झेल असं पुढे माग होत जातात आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यामधून चुका होतात. काय झालं, क्रिश पुढे आले, नंतर त्यांच्या लक्षात आले की माझ्या डोक्यावरून चेंडू जाणार आहे. अशा वेळेला शेवटी त्यांनी इम्प्रुव्हाइज केलं, झेप घेतली एक उंच आणि त्या पद्धतीने चेंडू अडवायचा प्रयत्न केला. तर ती एका चांगल्या खेळाडूची ओळख असते की त्याला लक्षात आलं की आता चेंडू डोक्यावरून जाईल, त्यामुळे चेंडूवरती आपण झडप घालणं हे फार महत्वाचं आहे. आणि खेळाडू बघा, जे चांगल्या खेळाडूकडून तुम्हाला हे शिकायला मिळेल. इथं बरेच उदयोन्मुख खेळाडू असतील आणि त्यांना सुद्धा या संघांचा खेळ बघितल्यानंतर या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या आपण घेतल्या पाहिजे. हो, अफलातून शॉट, अफलातून शॉट्स, इम्प्रोव्हायझेशन किती जबरदस्त होतं बघा. नक्कीच त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द नसेल, मी त्याला भानामती म्हणेल. भानामती सुद्धा शब्द थोडासा भुताटकी असेल. ती अचानक त्याने चेंडू फिरवला आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. चौकार. शॉट ऑफ द डे तुम्ही बघू शकता. ॲक्शन रिप्ले या ठिकाणी चेंडू पासून खूप लांब होते भूषण, मात्र शेवटच्या क्षणी तो इम्प्रुव्हायझेशन दाखवत आहेत आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून तुम्ही बघू शकता पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून तो चेंडू काढलाय. जसं आकाशने तसं ठाणे रायगडच्या सामन्यामध्ये दाखवलं होतं, त्या पद्धतीने तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर बुलेट शॉट जातोय चौकारसाठी. चौकार अतिशय अप्रतिम होता. यावेळेस उजव्याच्या बाहेर जाणारा चेंडू होता. अक्रॉस द बॅट खेळायचे होते त्याला. बॉटम एज चेंडू लागून लॉंग ऑन जातोय. 1 धाव अपेक्षित आहे तिथे भूषण पाटीलला आणि एका धावेबरोबर धावफलक आता पाहू शकतो आपण 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडे दोन्ही खेळाडू बघा, पहिल्या 2 विकेट्स लवकर गेल्यामुळे दोघांनी ठरवलेले की आता डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवावा लागेल. शांत डोक्याने, कोल्ड ब्लडेड आपण म्हणू शकतो, असा प्रतिस्पर्धेचा खात्मा त्यांना करायचा आहे. बाळा सर, 5 षटकं 25 मिनिटात टाकायचे याची दक्षता बाळगा. अजून याच्यानंतर 2 सामने आम्हाला खेळवायचे आहेत. घड्याळ 3 वाजून आपण बघतो 18 मिनिटं झालेले आहेत. फलंदाज गोलंदाजांना कुठेही ताकास्तूर लावू देत नाही. शांततेत 1-2 फटके आणि याबरोबर ओंकार देसाईचा हा चेंडू सीमारेषा पार करतोय. स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर 4 रन. टेनिस क्रिकेटच्या क्षितिजावरती हा एक चमकणारा तारा आहे ओंकार देसाई. सातत्यानं तो टेनिस क्रिकेटला नक्कीच मोठी झळाळी देतोय आणि त्याची फलंदाजी तितकीच आकर्षक आहे. शांत दिसतो तो, इतकं शांत आहे की त्याच्या चेहऱ्यावरती माशी उठणार नाही, परंतु मैदानामध्ये आल्यानंतर तो तितकाच घातक देखील ठरतो. हो बघा, त्यानं कुठे खेळायचं होतं त्याला चेंडू होता पायामध्ये, सरळ हेलिकॉप्टर शॉटने चेंडूला फिरवलं. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकांमध्ये 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झुंबड होती. तिथे 2 धावा ओंकारला मिळतील आणि 2 धावांबरोबरच धावफलकावरती 31 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रवीण 11. तिसरं षटक चालू आहे. 3 षटकांची समाप्ती मैदानामध्ये होते आणि ड्रिंक ट्रॉलीज आता मैदानामध्ये येत आहेत.
नरेश, मला असं म्हणायचं सुमित ढिकले जर इथे असता तर सामना संपला असता 3ऱ्या षटकापर्यंत. एकतीस धावा आलेत आता फक्त मैदानावर. 14 धावांची गरज. 12 चेंडू 14 धावा. आता एखादा चांगला षटक आणि अप्रतिम गोलंदाजी, भेदकता, विकेट्स तेच या ठिकाणी मला वाटतं करंट 11 संघाला वाचवू शकतो. कारण बॅटिंग लाईनअप जसा उल्लेख केला खूप स्ट्रॉंग आहे. 2च विकेट्स गेलेत. 8 विकेट्स अजून शिल्लक आहेत. मैदानावर भूषण फार वेगाने खेळत आहेत 10 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला ओमकार देसाई यांनी 3 चेंडू आतापर्यंत तब्बल 6 धावा कुठलेल्या आहेत. 12 चेंडू आणि धावा अवैध मैदानावर 14. 31 धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. आता समीकरण आपण परत एकदा नव्यानं मांडू. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची गरज. म्हटलं तर आव्हान सोपं आहे, म्हटलं तर आव्हान अवघड आहे. नक्कीच बाळासर, मला एक गोष्ट या ठिकाणी जरूर सांगायची. सुनील गावस्कर स्टँड आहे. क्रिकेट आणि जीवन, आपलं जे जीवन आहे याच्यामध्ये किती साम्य आहे. गावस्करांनी एक कविता गायली होती, ती जगदीश खेवडकरांनी लिहिली होती. ते लिहितायत की अफाट ऐशा मैदानी तू येशू वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी तू आपुली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी, मागे टपला एष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. तू ऐकत असता जयघोषांचे नारे, नकोच विसरू कालगतीचे वारे, फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर जणू धावांचा, चिरंतन राहील तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. सुनील गावस्कर नक्कीच एक मोठं नाव आहे. ज्यावेळेस भारतीय संघ वेगवान खेळपट्ट्यांवरती वेगवान गोलंदाजांसमोर नांगी टाकत होता, त्यावेळेस हा छोटासा मुलगा वेस्ट इंडिजमध्ये जाऊन मोठमोठ्या ताकदवान गोलंदाजांसमोर उभा राहिला आणि अख्ख्या सिरीजमध्ये या गोलंदाजांची त्याने दानादान उडवली आणि भारतीय संघाला एक नवा मोहरा सापडला होता. नक्कीच उडालेला हा चेंडू पडतोय पुढ्यात फलक रक्षकाच्या बाजूला निघून जातोय. एक धाव नक्कीच मिळेल भूषण पाटीलला. धावफलक सुरू होतोय, पुढे जातोय. 31 वरून 32 धावा. 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आता समोर आहे. बघायचं आहे. एक अजून तू आता गावस्करचा उल्लेख केला. सावळी प्रेमाचे एक चित्रपट होतं, त्या चित्रपटामध्ये गावस्करने काम सुद्धा केलं होतं. कविता तू म्हणलीस या दृष्टीने मी बोलतो. सुनील गावस्कर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. नुसतं चित्रपटामध्ये तर त्यांनी काम केलं, परंतु ते चांगले लेखक आहेत, चांगले कॉमेंटेटर सुद्धा आहेत. सनी डेज हे त्यांचं आत्मचरित्र सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. उजव्याशा खूपच बाहेर चेंडू आहे. यावेळेस पंच वाईड घोषित करतील. नक्कीच वाईड. एक अतिरिक्त धाव फलकावरती आपण लिहू शकतो. 33 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बाळासर 1-2-2-1 अशी गाडीमध्ये आहे. ती गाडी त्वरित बाजूला काढा. बाकीच्या गाड्या सगळ्या अडकलेल्या आहेत, नाहीतर क्रेनने उचलण्यात येईल. राऊंड विकेट खेळायचा प्रयत्न. इनसाइड आउट. लॉंग ऑफच्या डोक्यावरून यावेळेस जातोय चेंडू. पहिल्या टप्प्यासाठी सीमारेषा ओलांडतोय. एक टोलेजंग षटकार. नक्कीच कोण नायक आणि कोण खलनायक याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये बघायचंय. 6 धावांची गरज आहे. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार. लागोपाठ षटकारा पाठोपाठ चौकार. बघा सामन्याचं क्षणार्धात वाटोळ होतोय. सामन्याचं गणित बिघडवून टाकतोय हा चौकार. फक्त 2 धावांची गरज. साईड खूप चांगली बादली आहे प्रवीण लवेन या संघाने. ओमकार देसाई, सुमित ढेकले, ऋषी वैद्य, किसन देवेंद्र, ग्लॅन वैती, भूषण पाडेल, अख्तर शेख, इजाज शाह, इतन भोईर, गणेश डेटे, योगेश जगताप, अनुप पाडेल. चांगला साईड बांधलाय आणि त्यामुळे आपण बघतो त्यांचे प्रमुख फलंदाज सुमित ढेकले आणि ऋषी वैद्य असे 2 बाद होत असले तरी ओंकार एका बाजूने आपण बघतो ॲज अ कॅप्टन्सी खेळतोय आणि भूषण नवी मुंबईचा खूप चांगली साथ देतोय. कौतुक करायला पाहिजे या दोन्ही फलंदाजांचं. 2 विकेट लवकर गेल्या होत्या, परंतु त्यांनी ज्या शांततेने खेळले ते संयम ठेवला आणि संयम किती महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये एक चांगलं उदाहरण या 2 खेळाडूंनी दाखवून दिलं. भूषण पाटील आणि ओंकार देसाई. एक क्लास त्याने आपला दाखवलाय या सामन्यामध्ये आणि आपल्या संघाला ते विजयी सुद्धा घेऊन गेलेले आहेत. एक अतिशय चांगला सामना होता. विशेष करून एक सफाईदार खेळ. सर्जनच्या सफाईनं आज करण 11
प्रवीण 11 करण 11चा या ठिकाणी पराभव केलेला आहे. अतिशय सफाईदारपणे एक क्लासिकल खेळ नक्कीच त्यांच्या वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये बघायला मिळाला. ॲज अ बॅटिंग, फिल्डिंग अँड ऑल्सो बेस्ट बॉलिंग या सगळ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी आघाडी घेत विजय मिळवलेला आहे. तर मॅन ऑफ द मॅच ओमकार देसाई यांनी 7 चेंडू तब्बल 20 धावा कॅप्टन्स इनिंग या ठिकाणी खेळत असताना 300चं स्ट्रायकिंग रन रेट, 300 म्हणणार नाही 290 म्हणेन, कारण एक धाव कमी पडले तर 21 केले तर 300 झाले असते. तर 1 षटकार आणि 3 चौकार या ठिकाणी दाखवले. ऋषी आणि सुमित डेकले बाद झाल्यानंतर मैदानावर संघनायक उभं राहिलाय. भूषणच्या सहकार्याने एक चांगली पार्टनरशिप मैदानावर 30 धावांची या ठिकाणी केले. भूषणने 8 चेंडू 11 धावा आणि 4 चेंडू ऋषी वैद्य याच्या माध्यमातून 7 चेंडूत आपण 15 धावा पाहिल्या होत्या. डेकलेने निराश केलं. मात्र द्वितीय फेरीमध्ये सुमितला आपण इन ॲक्शनमध्ये बघू